श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या सावरकर नगर येथील जनता राजा मैदानावर शिवसह्याद्री महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 150 कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटनांवर सादरीकरण केले. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, कार्याध्यक्ष दिशा लोंढे, उपाध्यक्ष पंकज निकम, रोहिणी जोशी, सरचिटणीस किरण बडे, सचिव यशवंत पवार, सहसचिव नवनाथ शिंदे, प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर 2025 कार्यकारिणीच्या हस्ते सातपूर परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिवसह्याद्री या नाटकाला सुरुवात होतात सातपूर विभागातील 20,000 नागरिकांच्या वतीनं मोबाईलचे टॉर्च ऑन करून देवी मातेला मानवंदना देण्यात आली. शिवपाळणा, शिवजन्मोत्सव, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे कापण्याचा प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला घेतलेली शपथ, शिवराज्याभिषेक अशा सोहळ्याने सातपूरकरांच्या डोळ्याचे पारणे पेटले असून सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसह्याद्री या महानाट्याला सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर रामभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच सभासद, देणगीदार, पत्रकार बंधू, पोलीस बांधव, या ठिकाणी सर्वच बाल गोपाल, महिला भगिनी आणि सर्वच आमच्या सातपूर विभागातील शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वप्रथम मी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते, कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे, उपाध्यक्ष पंकज निकम, उपाध्यक्ष रोहिणीताई जोशी, सचिव यशवंतराव पवार, सहसचिव किरणजी भडे, प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे, प्रवीण नागरे, मुन्नाजी कुपे या सर्वांच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला. आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती व 12 बळकदार लोकांना साम्राज्याला सोबत घेऊन साम्राज्य उभं केलं, त्याच पद्धतीने सातपूर शिवजन्मोत्सव हा मोठ्या संख्येने सर्व समाजाला, सर्व पक्षातील सर्व शिवप्रेमींना सोबत घेऊन हा मोठा महाउत्सव साजरा करत असतं. गेल्या 8 वर्ष झाली हा शिवजन्मोत्सव अखंडपणे जोरच सुरू आहे. आणि मी गेल्या 2018 पासून तर साक्षीदार आहे. 2018 पासून खजिनदार पदावर मी काम केलं आणि 2022-25 साली मला समितीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी देताना माझ्यासोबत सर्वच पदाधिकारी असतील आणि सर्वात जास्त मोठं सहकार्य असेल ते आमच्या कोर कमिटीचं असेल 25 लोकांचं. या ठिकाणी सर्वच लोक उपस्थित असतात, एक महिना वेळ देतात. सर्व घरदार सोडून, प्रत्येकाचं काम सोडून आमच्या कोर कमिटीचे मेंबर 25 लोक हे रात्रंदिवस अहोरात्र काम करत असतात. खरं तर या कमिटीसाठी जोरात काय वाजवलं पाहिजे, त्या कमिटीने रात्रंदिवस सोबत आपण काम करतो. मी ॲडव्होकेट सौ दीक्षा दीपक लोंढे, मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. खरं तर सर्व महापुरुषांना म्हणजेच राजमाता मासाहेब जिजाऊ, श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आदर्श आपल्या घराघरापर्यंत आणि मनामध्ये रुजली तरच ही खरी शिवजयंती होईल असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण आयुष्य हे आपल्या जनतेच्या कल्याणासाठी वाहिले. जर कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी ते उभे राहत असेल. त्याचप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराज यांनी सर्व महिलांना आदराने, सन्मानाने न्याय दिलेला आहे. सर्व धर्मियांना त्यांनी न्याय दिलेला आहे. आदरणीय शिवाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय श्रोतेगण, सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते. गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपल्या या परिसरात शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन या समितीने केलेलं होतं.
आणि अतिशय यशस्वीरित्या आणि उत्साह हा पूर्ण शिवजन्मोत्सव या सर्व समितीने सगळ्यांच्या सहकार्याने आपण साजरा केला. खरं तर दरवर्षी ही समिती या सोहळ्याचं आयोजन करत असतात. संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणं ही आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती मला या कार्यक्रमाला मान सन्मान दिला बोलवलं. मी प्रथमतः सर्व शिवजयंती महोत्सवाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. मी आपल्याला आग्रहाची विनंती करणार आहे, ज्यांच्यामुळे हा आपल्याला कार्यक्रम बघायला मिळतोय, ऐकायला मिळतोय, त्या सर्व समितीचे एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करावं. एकदम जोरदार विशेष स्वागत या अध्यक्षाचं करावं. आणि नंतर माझ्या मुलीचं म्हणजे सुनबाळीचं म्हणजे दीक्षाचं एकदम जोरदार टाळ्या वाजवायला पैसे लागणार हो. देणगीदाराच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त छत्रपती शिवरायांचे विचारधारा माझ्या समोर बसलेली मला भाषण करायला संधी नाही खरी, मला बोलायची इच्छा नव्हती पण बोलण्याची संधी दिली. काही हे जे जनता जमते इलेक्शन राजकारण डावपेच ते बाजूला सोडून असतो, ते क्षणिक असतं. हिला रूढी परंपरा आम्हाला टिकवायचं आहे, हे संस्कार आम्हाला टिकवायचे, सण उत्सव आणि ताकदीनं पार पाडायचे. ज्या छत्रपती शिवरायांनी हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी तयारी केली. मला यांचा साथ आम्ही यासाठी आहे की आम्ही नुसतं नावाला म्हणतो 8 आणि 12 बनूचे ना, जेवढे समितीचे सदस्य अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आहेत ते सर्व 18 जातीचे आणि 12 बनवणारे म्हणून जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यभर जे काम केलं, जे योगदान दिलं, त्या माध्यमातून प्रबोधन करत असते आणि यावेळेस सुद्धा केलं. समितीला खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन ज्या पद्धतीनं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड भारतामधील सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे कोर कमिटीचे नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, सचिन गांगुर्डे, किशोर निकम, संजय राऊत, GS सावळे, मुन्ना तुपे, देवा जाधव, प्रवीण नागरे, करण गायकर, दीपक लोंढे, गौरव जाधव, वैभव ढेकले, दीपक वागचौरे, पोपटराव जेजूरकर, समाधान देवरे, बाळासाहेब जाधव, नरेश सोनवणे, रवी देवरे, हिरामन रोकडे, राजेश खताळे, धीरज शेळके, ज्ञानेश्वर निगळ, महेश आहेर, तुषार ढेपले, बाळा आवाळे, रोहित खेडकर, सुरेश खानबाळे सर, प्रल्हाद रायते सर, वृषाली सोनवणे, रोहिणी देवरे, जान्हवी तांबे, सुलोचना गांगुर्डे यांच्यासह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.